अत्यंत मी खूप दुःखी झालो, खूप व्यथित झालो आहे. 33 वर्ष जनप्रतिनिधी जीवनात काम करत असताना मुंबई महानगरपालिकेने अशा प्रकारची कारवाई कधीच कुठेही करताना मी पाहिलेली नाही आहे. आणि आजच्या कारवाईने मी खूप व्यथित झालो आहे, दुःखी झालो आहे. कारण अशा भयाड हल्ला जर महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर हे मुंबई शहरासाठी घातक आहे. आणि म्हणून मी इतका मोठा धाडसी निर्णय आज केला. जोपर्यंत ह्या गोष्टीचा शोकमोक्ष होत नाही आहे, ज्या मालकाने तो चुकीचा असता तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या संध्या नांदेडकर असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर आहे तिच्यावरती कारवाई करा म्हणून त्यांनी मागणी केली नसती. म्हणजे तिच्यावरती कारवाई करा अशा प्रकारची मागणी केली म्हणून अशा प्रकारे तोडफोड करणं, तिने पत्र लिहून त्या व्यक्तीला कळवलं तुम्ही कोर्टातून खटला मागे घ्या आणि नंतर तुमचा एक्सटेन्शनचा आम्ही विचार करू. म्हणजे हु आर यू, तुम्ही कोण आहात? या राज्याने कायदा बनवलेला आहे, भारताचा संविधान आहे, घटना आहे. त्या संविधान आणि घटनेच्या आधारावरती आपल्याला काम करायचं आहे. कमिशनरला एवढा काय अधिकार नाही आहे. कमिशनरला हे कायद्याच्या चौकटीत राहून सर्व काम करावं लागतो. या अधिकाऱ्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळात दाखवावं लागेल. अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या बाबतीतली जी भीती आहे ती पूर्णपणे संपलेली आहे. मी या गोष्टीचा दावा करत नाही का मी त्यांना सर्व हे करीन म्हणून. माझ्यामध्ये जेवढी क्षमता आहे ते मी त्याचा उपयोग करण्याचा नक्की प्रयत्न करणार. आता कोर्टाने ऑर्डर केली आणि कारवाई बंद झाली का? कोर्टाने सांगितलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करा, जे तुमचं नुकसान झालं आहे त्याचा तुम्ही दावा करा हे सांगितलं आहे. आणि तिसरा, ज्यांचा लग्न समारंभ होता त्यांचा मान अपमानित झाला ते ह्युमन राईटकडे पण जाणार आहेत ते लोक आणि तेही कोर्टात खटला घालणार आहेत. माझी अपील आहे अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरोधात लोकांनी आवाज उठवायला पाहिजे, तरच ह्या देशातली लोकशाही टिकेल, आणखीन सुदृढ होईल, मजबूत होईल. म्हणजे कोर्टाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारला महापालिकेचा अधिक वकील होता तिकडे, त्यांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता. आणि मंगळवारी पुन्हा सर्व त्यांना रिपोर्ट द्यायला सांगितलं आहे. सर्व गोष्टी समोर येणार कोर्टाच्या माध्यमातून. हे सगळं होत असताना कुठेतरी पक्ष तुमच्या सोबत उभा नाहीये का, किंवा पक्षाकडून, कारण तुम्ही अलिप्त होण्याच्या वार्ता करतात पक्षापासून, काय नेमकं कारण आहे? नक्कीच मला ह्या गोष्टीचा आता भास किंवा जाणीव होत चालली आहे. कारण आता मी जनप्रतिनिधी नसल्यामुळे, मी जनप्रतिनिधी असताना अशा प्रकारचं एखादं आंदोलन मी उभारलं तर लोक कार्यकर्ते सर्व माझ्याबरोबर यायचे आणि एक आंदोलन यशस्वी व्हायचं. तर आता मी एकटा पडलो आहे, पक्षाचे पदाधिकारी कोणी येत नाही, मी हे उघड सांगतो, येत नाही. हे घातक आहे. किती लोक नगरसेवक होणार आहेत, किती लोक आमदार होणार आहेत? मोजके लोक ना. बाकी पक्षात भरपूर मोठे कार्यकर्ते आहेत आणि सर्व कार्यकर्ते लोकांसाठी काम करतात. तर माझं असं मत आहे की त्यांनी उघड येऊन अशा प्रकारच्या कामात स्वतःचा सहभाग दर्शवायला पाहिजे. असं घाबरून नाही चालणार. आणि मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं माझ्याबरोबर कोणी येऊ नका. आणि मला आवश्यकताही नाही आहे, मला कुठे काय मारामारी नाही करायची आहे. माझ्यामध्ये जो नॉलेज आहे, जी क्षमता आहे ते मी दाखवीन आणि त्याचा उपयोग करीन लोकांसाठी. पण कुठेतरी खंत आहे, कारण पक्षाला एवढे वर्ष दिल्यानंतर आज पक्ष आपल्यासोबत नाही अशा चांगल्या कामासाठी नाराज. नक्की मी हे लपवणार नाही. तुम्ही तुमच्या मनात थोडीफार खंत असेल, पण माझ्या मनामध्ये भरपूर खंत आहे. कारण ज्या पद्धतीचं जीवन मी जगलो, जे सर्व्हिस मी लोकांना दिलं, जे पक्षाला दिलं, त्याच्या व्यतिरिक्त जे काय आता घडामोडी घडतात ते खूप वेदना आणि मनाला खूप त्रास देणारा होतोय. तुमच्या कार्यालयावर पण कारवाई केली जाणार अशा प्रकारची माहिती आहे? माझ्या कार्यालयाच्या बाबतीत मी स्वतः निर्णय असा घेतला, कारण मुंबई महानगरपालिकेचा एक धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मी अपयश झालो. मी कॉर्पोरेशन, विधानसभा, लोकसभा सर्व ठिकाणी आवाज उठवला. आजही महानगरपालिकेचा जो डेटम प्लॅन आहे 1962चा, बघा किती लोकशाही कशी आपली चालली आहे. महानगरपालिका किंवा सरकारच्या जमिनीवरती झोपडी बांधा, 2011पर्यंतच्या लोकांना घर मिळणार. प्रायव्हेट जमिनीवरती तुमचं जर घर असेल तर एखाद्याने कंप्लेंट केलं तर महानगरपालिका आजही 1962चा पुरावा मागते, नाही तर मग तोडून टाकायचं. मग परत ऑफिसरांना पैसे वाटा, कंप्लेंट करणाऱ्यांना पैसे वाटा. लोकांना ह्या मुंबई शहरामध्ये कमवलेला सर्व पैसा अर्धा ह्या वाटण्यामध्येच जातो. आणि म्हणून माझा जो ऑफिस गेले 33 वर्ष मी चालवतो तेही प्रायव्हेट लँडवर आहे, परंतु 1962चा नाही आहे. आता एवढी मोठी मी लढाई लढणार तर उद्या माझ्यावरती ते दबाव आणतील. म्हणून मी म्हटलं हे मी तोडून टाकतो. हे तोडून मी घरी बसणार नाही, मी तिकडे एक छत्री घेऊन बसणार लोकांचा गारणं ऐकायला. ह्या मुंबई शहरातल्या लोकांना मी दाखवणार कसा छळ लोकांचा होतो म्हणून, आणि त्याच्या विरोधात कसा लढायचा हे मी लोकांना मार्गदर्शन करीन. एक गोपाल शेट्टी येणाऱ्या काळामध्ये जर उभा राहिला मुंबई शहरासाठी, लोकांसाठी, तर मला खूप समाधान होईल. पक्षापासून अलिप्त राहताय, पण कुठल्या सिनियर लीडर्सनी तुमच्याशी संपर्क साधलाय की तुम्ही असा पाऊल का उचलताय? आत्ता प्रवीण दरेकरांचा मला
इथे प्रेस कॉन्फरन्स होतानाच त्यांनी ऐकलं, सकाळचा व्हिडिओ त्यांनी पाहिला असेल, त्यांनी मला फोन केलं, त्यांनी मला सांगितलं मी तुमच्याबरोबर आहे, तुमची भूमिका योग्य आहे. मला थोडी हिंमत आली. मी कुठल्याही कार्यक्रमात आता न जाण्याचं ठरवलं होतं, परंतु आज त्यांचा बोरिवलीलाच एक शेडचा ओपनिंग आहे बसचं, त्या कार्यक्रमात त्यांनी आग्रह केला, मी नक्की जाणार. तिथेही लोकांसमोर मी माझी भावना मांडणार आहे. धन्यवाद.